विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये विविध विषय चांगल्या पद्धतीने आपल्याला कव्हर करावे लागतात. त्यामध्येच अतिशय महत्त्वाचा विषय म्हटलं की चालू घडामोडी आहे आणि चालू घडामोडीचा जो काय अभ्यास आहे तो दररोज केला पाहिजे. त्याच्यामध्ये गॅप ठेवला नाही पाहिजे. दररोज थोडा थोडा. आपण मुद्दाम काय करतो माहिती आहे का, की 10 ते 15 मिनिटच आपलं लेक्चर असतं, जास्त नाही. आणि मग 10 ते 15 मिनिटं तुम्ही बोर झाले नाही पाहिजे. चांगल्या पद्धतीने आपलं हे लेक्चर ऐकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि हे प्रश्न जास्तीत जास्त तुम्हाला सराव करण्यासाठी आपण अवेलेबल करून देतो. चांगला सराव करा, एक स्वतंत्र वही करा, हे प्रश्न लिहून काढा, जेणेकरून तुम्हाला मी आज जर 30 तारीख असेल तर तुम्हाला 1 तारखेचं पण माहिती पाहिजे. तुम्हाला मागील 2-3 महिन्याचा अभ्यास पाहिजे आहे. कळालं का? म्हणून दररोज थोडा थोडा अभ्यास करा. आणि हे प्रश्न विश्लेषणाच्या माध्यमातून देण्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. चला, पहिला प्रश्न आपण बघूयात. बघा, आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं? तर याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे? बघा, मंगोलिया या ठिकाणी करण्यात आलं. कुठे करण्यात आलं? मंगोलिया या देशामध्ये करण्यात आलं. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. बघा, 8 इंडियन बॉक्सर्स रिच फायनल्स ॲट 2026 एशियन चॅम्पियनशिप इन मंगोलिया असं म्हटलंय. तर प्रामुख्याने 8 जे काय आपले बॉक्सर आहेत, इंडियन बॉक्सर जे आहेत, ते फायनलमध्ये गेलेले होते. म्हणून हा मुद्दा देखील आपल्यासाठी गरजेचा असणार आहे. हे देखील लक्षात राहू द्या. मी थोडंसं पुढे जातो. बघा, पुढे काय म्हटलंय? जागतिक कला दिन जो आहे तो कधी साजरा केला जातो, केव्हा साजरा केला जातो? तर बघा, लक्षात ठेवा की भारतामध्ये विविध स्वरूपाच्या ज्या काही कला आहेत, या कलेला उत्तेजन देण्यासाठी, एक चांगली प्रेरणा मिळण्यासाठी हा दिवस प्रामुख्याने काय केला जातो? साजरा केला जातो. हा भारतातच नाही तर संबंध जगभरामध्ये साजरा केला जातो. तर हा जो दिवस आहे हा प्रामुख्याने 15 एप्रिल हा दिवस विचारात घेतला जातो. या दिवशी हा कलेच्या संदर्भामध्ये, ज्याला आपण वर्ल्ड आर्ट डे असं म्हणतो, आणि हा साजरा केला जातोय. पुढे जाऊयात. बघा, आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 मध्ये रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरलेला आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? आयुष शेट्टी असं त्याचं करेक्ट उत्तर आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. या गोष्टी गरजेच्या आहेत. ओके, आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतरचा प्रश्न पाहूयात. लक्षात राहू द्या, या गोष्टी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत आपल्याला. बघा, त्यानंतर बालिकतन हा वार्षिक लष्करी सराव आहे. हे एकदा क्लिअर करा. बालिकतन हा कसा सराव आहे? वार्षिक लष्करी सराव आहे. म्हणजे प्रत्येक वर्षाला एकदा हा सराव होतोच. हे एकदा क्लिअर करून टाका. आता पुढचा मुद्दा समजून घेऊयात. कोणत्या 2 मुख्य देशादरम्यान हा जो सराव आहे हा सराव आयोजित केला जातो? अशा प्रकारचा प्रश्न आहे. म्हणजे बालिकतन हा जो सराव आहे हा सराव 2 देशामध्ये होतो. ते 2 देश कोणते आहेत? तर पहिला देश आहे बघा फिलिपिन्स, आणि दुसरा देश काय आहे? तर अमेरिका हा देश आहे. आणि बालिकतन या शब्दाचा अर्थ काय होतो? खांद्याला खांदा लावून काम करणे अशा प्रकारचा अर्थ होतो. म्हणजे सोबत राहून काम करणे, एकत्रित काम करणे. आणि हा जो सराव आहे हा सराव प्रामुख्याने नौदलाच्या माध्यमातून आयोजित केला जातो. फिलिपिन्स आणि अमेरिका या 2 देशामध्ये. आपण पुढचा प्रश्न बघूयात. बघा, आर्टेमिस सेकंड मोहीम ही जी आहे, ही मोहीम ओरियन अंतराळ यानाला काय नाव देण्यात आलेलं आहे? अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे. तर त्याचं नाव देण्यात आलेलं आहे बघा, इंटेग्रिटी असं नाव देण्यात आलं आहे. आणि लक्षात ठेवा, आर्टेमिस ही जी प्रामुख्याने मोहीम आहे, आर्टेमिस सेकंड ही जी मोहीम आहे, ही मोहीम काय करण्यात आलेलं आहे? तर हे 4 जण म्हणजे अवकाशामध्ये गेले होते. आणि त्यांनी प्रामुख्याने काय केलं माहिती आहे का? तर चंद्राला त्यांनी प्रदक्षिणा घातली आणि चंद्राला एक राऊंड घातला. आणि तिथे प्रामुख्याने काय केलेलं आहे? तर तिथे चंद्राचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. किंवा प्रामुख्याने एक चंद्र मोहीम होती असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. एकूण 10 दिवसाचा त्यांचा प्रवास होता. 10 दिवस ते राहिले. पृथ्वीपासून सर्वात म्हणजे दूर जाण्याचा जो काय रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड यांनीच केलेला आहे. अमेरिकेच्या नासा या संघटनेच्या माध्यमातून आर्टेमिस सेकंड मोहीम ही काय करण्यात आली होती? सुरू करण्यात आली होती. आर्टेमिस. ओके, लक्षात राहू द्या. पुन्हा एकदा मून लँडिंग
आणि आगामी मार्स मिशन अभ्यास जो आहे हा या ठिकाणी काय करण्यात आलेला आहे, पूर्ण करण्यात आलेला आपल्याला बघायला मिळतो. पुढे जाऊयात. बघा, एप्रिल 2026 मध्ये भारताने अरबी समुद्रात तैनात केलेल्या पहिल्या स्वदेशी आण्विक क्षेपणास्त्र शोधक जहाजाचं जे काय नाव आहे ते नाव तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर त्याचं नाव INS, ज्याला इंडियन नेव्हल शिप असं म्हटलं जातं. त्या शिपचं नाव ध्रुव आहे. काय नाव आहे? ध्रुव असं त्या शिपचं नाव आहे. लक्षात राहू द्या, INS ध्रुव. ओके, A40 अशा पद्धतीचं नाव आहे. इंडियाज फर्स्ट डेडिकेटेड न्यूक्लिअर मिसाईल ट्रॅकिंग म्हटलं आहे. म्हणजे काय आहे माहिती आहे का? याचा अर्थ असा आहे की समुद्रामध्ये, महासागरामध्ये जे काय मिसाईल सोडले जाणार आहेत शत्रू राष्ट्राच्या माध्यमातून, त्या मिसाईलला ट्रॅकिंग करण्याचं काम, शोधण्याचं काम प्रामुख्याने ध्रुव ही जे शिप आहे हे शिप या ठिकाणी करणार आहे. ओके, तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे तुम्हाला या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. असं परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. आता त्यानंतर बघा, IMF च्या, बघा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. IMF, ज्याला काय म्हणू, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणूयात. आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड एप्रिल 2026च्या अहवालानुसार, या संस्थेच्या अहवालानुसार इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ओके, यांच्या अहवालानुसार भारताला मागे टाकून कोणती अर्थव्यवस्था जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेली आहे. म्हणजे भारताला मागे टाकून तिने 5वं स्थान गाठलेलं आहे. असा कुठला देश आहे किंवा अशी कुठली अर्थव्यवस्था आहे? तर लक्षात ठेवा, पहिल्या क्रमांकावरती कोणती अर्थव्यवस्था आहे? तर अमेरिका ही अर्थव्यवस्था आहे. ओके, अमेरिका ही अर्थव्यवस्था असणार आहे, हे देखील लक्षात राहू द्या. दुसऱ्या क्रमांकावर चायना आहे, तिसऱ्या क्रमांकावर जर्मनी आहे, आणि त्याचबरोबर चौथ्या क्रमांकावरती जपान आहे, आणि 5व्या क्रमांकावरती कोण आहे? तर युनायटेड किंगडम, ज्याला तुम्ही UK असं देखील म्हणता. आणि एक शेवटी भारताचा नंबर लागतो 6व्या क्रमांकावरती. हा देखील महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2026 मध्ये उद्घाटन केलेले श्री गुरु भैरवैक्य मंदिर, हे जे आहे भैरवैक्य मंदिर, कोणाच्या स्मृतीत समर्पित केलं? तर या ठिकाणी जे मठाधिपती होती जुन्या काळामध्ये, त्यांचं नाव बघा रे, डॉक्टर श्री बाल गंगाधर नाथ महास्वामीजी यांना काय केलेलं आहे? डेडिकेट केलेलं आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या बघा. ओके, आणि हे प्रामुख्याने कुठे आयोजित करण्यात आलेलं होतं? तर हे मंदिर कुठलं आहे? तर हे कर्नाटक मधलं मंदिर आहे बरं का, लक्षात ठेवा. तर कुठलं? तर मंड्या नावाचं एक ठिकाण आहे, तिथे मंड्या नावाचं, ओके, प्रदेश आहे. तिथे प्रामुख्याने यांनी काय केलेलं आहे? तर हे उद्घाटन केलेलं आहे. ओके, चला त्यानंतर पुढचा मुद्दा आपण समजून घेऊयात. एप्रिल 2026 मध्ये संशोधकांनी कोणत्या जमातीद्वारे वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक वनौषधीमध्ये कर्करोग विरोधी गुणधर्म आहे, हा गुणधर्म त्यांनी ओळखला. आणि ती कोणती जमात आहे? तर ती कोनॅक नावाची जमात आहे. त्या जमातीचा हा गुणधर्म ओळखला. त्यामध्ये प्रामुख्याने नागालँड विद्यापीठ, बरं का, लक्षात राहू द्या. ओके, आणि त्याचबरोबर आता इथे नागालँड लिहून टाका तुम्ही 1 नंबरचं. कुणाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला? नागालँड युनिव्हर्सिटी, त्यानंतर परत बेहरामपूर युनिव्हर्सिटी, आणि त्याचबरोबर सावथी, कोणती? सावथी मेडिकल कॉलेज यांच्या माध्यमातून, बरं का, लक्षात राहू द्या. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि एक शेवटचा प्रश्न, टाटा समूहाला भारतातील पहिले सेमी कंडक्टर चिप उत्पादन युनिट उभारण्यासाठी केंद्र सरकारने कुठे मंजुरी दिली? अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर गुजरातमध्ये धोलेरा या ठिकाणी ही मंजुरी दिली. अशा प्रकारचे हे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. इथे आपण थांबूयात. धन्यवाद.